हाय आनंद सर, नमस्कार. वेलकम टू काय बोलताय. तो मोर दॅन 63 फिल्म्स देतात. आजही मला असं वाटतं OTT पेक्षाही मराठी मालिकांमध्ये काम करणारे नट नट्या या महाराष्ट्रात जास्त पॉप्युलर आहेत. हो हो. मराठी उत्तम चित्रपट, गुलकंद सारखा चित्रपट असेल, थांबायचं नाही सारखा असेल तर, आणि काय अजून याच्यापेक्षा वेगळा बुके तुम्हाला काय द्यायचा आहे. एक जारण आहे, अगदी श्यामची आईपासनं मधल्या काळामध्ये देव माणूस सारखा सिनेमा आहे, फर्निचर सारखा सिनेमा होता. तुम्हाला बघायचा असेल तर ऐतिहासिक सिनेमा आहे. सगळ्या पद्धतीचे सिनेमे तुमच्या समोर आहेत. बरोबर आहे. मला अगदी मनापासून असं वाटतं की मी अर्धपोटी राहिलो, मी स्टेशनवर झोपलो, मी इतका लांबचा प्रवास करून आलो, हे सगळं कोणीही तुला बोलवलेलं नाही. कोणीही बोलवलेलं नाहीये. तुझी कुठलीही गरज या क्षेत्राला नाही. बरोबर. कोणाचीच. तुला त्या क्षेत्राची गरज. सो मी बिर्याणी खातो आहे म्हणून तिकडे कोणीतरी एक फोडणीचा भात खाणाऱ्या माणसाला मी अरे हे काय असं म्हणणं हे बरोबर नाही. त्याची ती आवड असू शकते. तुम्हाला काय येतं, तुम्ही कितपत स्वतःमध्ये बदल घडवू शकता. मी कालच्या पेक्षा आजचं काम चांगलं केलं की नाही हा माझा स्ट्रगल असला. आणि म्हणजे काय, आज त्यांनी नाही उर्मट असायचं, कोणी असायचं. माझ्या काळात मी उर्मट होतो. ते प्रत्येक वेळेला एका विशिष्ट वेळेला तू कोण ते मैं खामखा असं वाटतच असतं ना. बरोबर आहे. मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. माझ्या तरुणपणात मी चित्रपट फार कमी म्हणलो तसं की तेव्हा मला हिरो तर कोणी केलं नसतं माझ्या या रूपामुळे. आणि नाही खरंच म्हणतोय मी, त्याच्यात काही मला असं म्हणायचं नाहीये आणि मला याच्यात मध्ये कोणालाच दुखवायचं नाहीये वगैरे असं बोलतोय मी. असं अजिबात नाही. मी दुखवणार आहे. मी अलीकडे समोरच्याचं फक्त त्याला उत्तर देण्यासाठी ऐकतो की ह्याला मी आता उलट कसं सांगेन. मी ऐकत नाही. वी डोंट लिसन. आता इथे मी तुला म्हटलं ना, मी लोकांना दुखावणार आणि लोकांकडनं मजबूत शिव्या खाणार, तो हा मुद्दा आहे. हाय आनंद सर, नमस्कार. पहिलं म्हणजे थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. माय प्लेजर. आणि वेलकम टू काय बोलताय. आपला हा एक प्रयास आहे, एक मराठी इंडस्ट्री नाटक, आपला येणारा मूवी ये रे पैसा 3, तर त्या बाबतीतही आपण बोलणार आहोत. तर वन्स अगेन वेलकम टू काय बोलताय सर. नमस्कार. एकदा आमच्या व्ह्युअर्ससाठी थोडंसं, ज्यांना भरपूर लोकांना आपण माहितीच आहात, पण थोडीशी जर आपली एक जर्नी थोडक्यात जर आम्हाला सांगू शकाल फ्रॉम द स्टार्ट. का कारण तुम्ही पुण्याचे आहात, मॉडर्न हायस्कूलमध्ये आपण होतात आणि त्याच्यातनं डिसिजन घेणं ऍक्टिंग लाईनसाठी, कारण का हे खूप अवघड असतं. आणि त्या काळात जेव्हा 95 आय गेस जेव्हा तुम्ही 94 मध्ये, तेव्हा 92-93, तर ती जर्नी कशी तुम्ही आणि ऍक्टिंगच का, तर हा माझा पहिला प्रश्न आहे. ओके. असं मला जर्नी असं डेफिनेटली नाही हे सांगता, पण मी हे तुला नक्की सांगेन की नाटकात मी कामं करत होतो शाळेत असताना. आणि तेव्हा ह्या एका कलेची छान आवड निर्माण झाली होती, अभिवाचन करणे. तेव्हा मला वाटतं सकाळ नाट्य वाचन स्पर्धा, त्याच्यामध्ये आमच्या शाळेने जो भाग घेतला होता, मॉडर्न हायस्कूल म्हटलंच तसं. आणि त्याच्यामध्ये सीमेवरून परत जा नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं. ओके. आणि त्याच्यामध्ये मला सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं होतं. तर तेव्हा ते जरा असं वाटलं कुठेतरी की अरे आपल्याला हे आवडतंय, हे मजा येते. तेव्हा मी कितवी 7वी-8वीत असेल. पण तो काही आपण काय करिअर करूया हे डिसिजन घ्यायचं काही ते वय नसतं. बरोबर. पण त्याच्यानंतर मला आवड निर्माण झाली, एवढं घरच्यांना कळलं होतं. मी नाटकांमध्ये वगैरे कामं करत होतो इकडे तिकडे. त्याच वेळेला पुण्यामध्ये अनेक संस्था कार्यरत होत्या. थिएटर अकॅडमी होती, त्यांचं थोडा जसं मोठा झालो तसं ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी होती. त्याच्यानंतर परिचय होतं संस्था म्हणून. महाराष्ट्र कल्चरल सेंटर. महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर प्रश्नच नाही. तो एक माझ्या कामाच्या त्यावेळच्या याचा एक अविभाज्य भाग आहे. शुभांगी दामले, डॉक्टर रवींद्र दामले, मोहन आगाशे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांबरोबर श्रीरंग गोडबोले, गिरीश जोशी. पण ही सुद्धा कशी गोष्ट आहे की ही मी कॉलेजमधून बाहेर पडायच्या वेळेला आणि त्या संस्थांमध्ये काम करतानाची, जसं सुबोध पंडेनी एक कोण म्हणतो टक्का दिला बसवलं होतं. त्याच्यानंतर तेव्हा
उपेंद्र लिमये, अभय गोडसे, येस, ही सगळी मंडळी तेव्हा एकत्र काम करत होतो. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ती आवड निर्माण झाली की तेव्हा आज फार कमी असतात, पण मी जेव्हा काम करायला सुरुवात केली 30 वर्षापूर्वी, 30-32 वर्षापूर्वी, 32 वर्षापूर्वी, तेव्हा एकांकिका स्पर्धा पुण्यामध्ये खूप असायच्या. सोहम नावाची एक एकांकिका स्पर्धा होती. मला वाटतं प्रतीक वाई, त्याच्यानंतर असं महाराष्ट्रभर स्पर्धा असायच्या. म्हणजे एक एकांकिका बसवली की ती सगळीकडे करायची. तर मला असं वाटतं की तेव्हाचा तो एक काळ होता की एकांकिका करायच्या, मजा येते आहे, नाटकात वेगवेगळ्या लेखक दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळतं. बरोबर. आणि तिथे कुठेतरी मला असं वाटतं की ते फिक्स झालं असावं मनात की आपल्याला हे आवडतंय आणि ह्याच्यातच आपल्याला करिअर करायला बरोबर चालणार आहे. हा तू म्हणलास तसं की हा डिसिजन घरच्यांना सांगणं आणि मुळात हा आपला झाला आहे का नाही, ऍब्सोल्युटली, आणि आपण ह्या क्षेत्रासाठी आपल्याला वाटतं आहे खरंय की आपल्याला जायचंय. पण तेव्हाही मला हे असं वाटत होतं की कलेची आवड वेगळी आणि कला येणं वेगळं. बरोबर आहे. म्हणजे काम करता येणं वेगळं, तुमची आवड वेगळी. सो मी या क्षेत्रात जायचं यापेक्षाही या क्षेत्रात मी जाण्याच्या लायकीचा आहे का नाही हे मला वाटतं तेव्हा तो एक चेक स्वतःला जो असतो तो करणं फार आवश्यक होतं. आणि म्हणून मग मी वेगवेगळी वर्कशॉप जॉईन केली. ओके. जास्तीत जास्त ह्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या मंडळींच्या वर्कशॉप्सना, बरोबर, त्यांच्या सगळ्या त्या गोष्टींना कसं जाता येईल, काय करता येईल, त्याच्यातनं मला असं वाटतं की कळत गेलं की आपल्याला कितपत येत आहे, कितपत येत नाहीये, काय काय कशावर काम करावं लागणार आहे. ती एक अतिशय आनंददायी छान प्रोसेस होती. सर, पण घरी असं कधी नाही झालं की वडिलांची किंवा की अरे तू ही लाईन का चूज करतोय? नाही, उलट मी तुला अगदी मनापासून सांगतो. एकतर गुंडूबुवा इंगळे आमच्याकडे गाण्याचं घरात होतं. माझा सख्खा चुलत भाऊ मिलिंद इंगळे, त्याच्याकडे गाणं आहे. तर कलेविषयी फार प्रेम होतच आमच्या घरात. माझ्या दोन्ही आत्या उत्तम गात असत, माझे बाबा स्वतः व्हायोलिन वाजवत. आणि कला या प्रकाराविषयी माझं बालपण फार इनरिचिंग होतं. म्हणजे आमचे वडील आम्हाला वेगवेगळ्या गाण्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जाणे, त्याच्यानंतर तेव्हा गीतरामायण व्हायचं, त्याला घेऊन जाणे. तर हे करत असताना चांगली चांगली नाटकं दाखवणे, चांगले सिनेमे दाखवणे, बरोबर, घरात वातावरण तर ते माझ्या घरात थोडंसं होतं. उत्तम उत्तम कविता वाचून दाखवणे, बरोबर, वाचनाची संस्कृती माझ्या घरात माझ्या वडिलांमुळे मिळाली. करेक्ट. चांगलं वाचायला, चांगल्यापेक्षाही आधी तेव्हा भरमसाठ वाचायचं. आजही माझं वाचन चांगलंच आहे, पण आता त्याला एक बंधन आलंय की त्याला एक चौकट आली आहे की आता मला एका विशिष्ट पद्धतीचं वाचन करायला आवडतं. आता फापट पसारा असं वाटतं की नको, हे नाही वाचायचं आता कदाचित. पण त्यावेळेला तसं नव्हतं. तर हे जे तेव्हाचे संस्कार आहेत ना, त्यामुळे मला घरी कधी हे सांगताना लाज नाही वाटली. पण बाबा मला एवढंच म्हणाले होते की तुला थोडे 10वीत आणि याच्यात मार्क कमी पडलेत म्हणून या क्षेत्रात सोपं म्हणून जायचंय का, तुला खरंच आवड आहे आणि खरंच आवड असेल तर मग त्याच्या संदर्भातलं काम तुला येत आहे का, बरोबर, ते बघ. त्याच्यासाठी काय कष्ट करायला लागणार आहेत ते बघ. आणि फार एक चांगली गोष्ट त्यांनी मला सांगितली होती तेव्हा की इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, बरोबर, हे एक कोर्स पूर्ण झाला की होतात. करेक्ट. नट तुम्हाला लोक बनवतात. अमेझिंग. क्या बात. अयशस्वी ऍक्टरचा काळ फार अवघड असतो. तुम्हाला धड न कोणी ओळखत असतं आणि तुम्हाला काम तर करायचं असतं. तर त्यामुळे ते एक त्यांनी मला सांगितलं होतं की तसं काम कसं करता येईल प्रामाणिकपणे, जितकं तुला करता येईल तितकं, जितकं तुला येतंय तितकं, त्या प्रवासात कशी भर घालता येईल. बरोबर. त्यामुळे तसा मला घरातनं फार विरोध नव्हता. ओके. ते मला एवढंच म्हणाले की बाबा रे, ह्या क्षेत्रात मी माझ्या कोणी फार ओळखीचं नाहीये, त्यामुळे जे काही करायचंय ते तुला करावं लागेल. बरोबर. पण सुदैवानी विनय आपटे काका असेल किंवा श्रीरंग गोडबोले आहे आमचा, त्यावेळेला गिरीश जोशी दिग्दर्शक म्हणून, डॉक्टर विवेक बेळे, ही सगळी माणसं, मुंबईमध्ये विजय केंकरे, संजय मोने, सुकन्या, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी,
तर तो एक विशिष्ट काळ होता जेव्हा मी फार पुढे आलो मी, म्हणजे जेव्हा माझं करिअर करायचं ठरलं, साधारण 20-21 वर्षाचा असेल मी तेव्हा. तो साधारण काळ आहे तो. मग तेव्हा पण असं होतं का की मुंबईलाच जायचं का? कारण का आजकाल आपण तेच बघतो की अरे माझा स्ट्रगल आहे, मी तसा स्ट्रगल सुरू केलेला आहे. स्ट्रगल बिगल विषयी माझं मी तो मुद्दामच आणलाय तो टॉपिक का? कारण का की तुमचं मी ते मित्र म्हणायचं पॉडकास्ट बघितलं त्याला तुम्ही खूप छान सांगितलं की स्ट्रगल जर तुम्ही कुठल्या तुमच्या गरजेसाठी करताय तर मग त्याला स्ट्रगल म्हणून तुम्ही का ग्लोरीफाय करता? हो, पण माझं हे म्हणणंच आहे. हो, म्हणजे तिथे म्हणलो तो इथेही म्हणायला मला काही वाटत नाही. मला अगदी मनापासून असं वाटतं की मी अर्धपोटी राहिलो, मी स्टेशनवर झोपलो, मी इतका लांबचा प्रवास करून आलो, हे सगळं कोणीही तुला बोलवलेलं नाहीये. कोणीही बोलवलेलं नाहीये. तुझी कुठलीही गरज या क्षेत्राला नाही. बरोबर. कोणाचीच. तुला त्या क्षेत्राची गरज आहे. करेक्ट. तू स्वतःहून इथे आलास, तू निवडलेस, तू निवडलेलं क्षेत्र असशील आणि त्याच्यात जर का कष्ट करावे लागले तर त्याचं कौतुक कसलं करून घेतोस? बरोबर आहे. त्याच्यात काय कौतुक आहे? रात्रीचा प्रवास करायला लागला, करायचा आहे. लांबचा प्रवास करायचा, कोणासाठी केलास? लोक काय अडून बसली तुझ्यासाठी? धडपड कोणासाठी केलीस? स्वतःसाठी. स्वतः. रोज मुंबईमध्ये 1 लाख लोक फक्त वडापाव खाऊन झोपत असतील, त्याच्यातला तू एक आहेस. वाईट काय आहे? आणि हे कौतुक तू नीट लक्षात घे. हे कौतुक तुम्ही यशस्वी झाल्यानंतर ग्लॅमराईज करता. करेक्ट. तर तिकडे माझं थोडंसं अडतं. पण मग जेव्हा ग्लॅमराईज वगैरे करायचं नाही स्वतःचे कष्ट. मग जेव्हा तुम्ही बघतात जे आता यंगस्टर्स बरोबर जर तुम्ही काम करतात तेव्हा त्यांचं साधारण हे असं स्ट्रगल लाईफ आणि हे फार ग्लोरीफाईड इंस्टाग्राम लाईफ झालेली, लोकांची रील लाईफ झालेली म्हणू शकतो आपण. झाली ना. तर त्याच्यामध्ये मोस्टली ते हेच दाखवतात, म्हणजे काम करायचं 2%, स्ट्रगल दाखवायचा 98%, असं एक आपण म्हणू शकतो. पण आता काय झालंय, म्हणजे माझं मत आहे, मी सोशल मीडियापासून बऱ्यापैकी लांब असतो. माझं सोशल मीडियावरती त्याच्यावर प्रमोट बोलेन. पण आपण जेव्हा आपलं काम त्याच्यावरती प्रमोट करतो त्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यातलं मी काही टाकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे मला तसं म्हणण्याचा अधिकार नाही. फक्त जेवढं बघतो त्याच्यामध्ये मला कायम पॉझिटिव्ह बघायला आवडतं. समजा 100 पैकी 80% लोक हे तू म्हणतोस तसं काय म्हणतात त्याला, नुसतेच रील टाकले किंवा हे करत असतील, पण 20% लोक खरंच चांगलं काम करतात. हो, डेफिनेटली. तर आपण चांगलं काम करणाऱ्यांकडे बघू. ऍब्सोल्युटली. कारण जुने जाऊ द्या मरणा लागून किंवा जे फापट पसारा आहे तो ह्या क्षेत्रात लोकांच्या पुढे प्रूव्ह होणारच आहे. ऍब्सोल्युटली. आणि जर लोकांपुढे तुझा खोटेपणा प्रूव्ह होऊन तू यशस्वी होणार असशील तर तसंही मग मी नाही म्हणणारा कोण? खरंय. पीपल गेट व्हॉट दे डिझर्व. ऍब्सोल्युटली. जर काही विशिष्ट मंडळींना त्या पद्धतीचेच गोष्टी ह्या रंजक वाटत असतील तर त्यांना ते मिळेल. त्यापेक्षा वेगळं काही कुणाला बघायचं असेल तर त्यांना हे मिळेल. त्याची जर का माझ्यासारख्या माणसांनी जजमेंटल कशाला व्हायचं? बरोबर आहे. बरोबर आहे. नाही का? हे चूक आणि हे बरोबर आणि हे वाईट. हा, डेफिनेटली एका विशिष्ट पॉइंट नंतर तुमच्या अभिरुचीला दर्जा हवा. करेक्ट. हा, नक्कीच हवा. चांगलं काय वाईट काय हे याची तौलनिक हे प्रत्येकाच्या मनात असतेच. बरोबर. बरोबर. आपण आपलं बुफे लावलेलं आहे. खरंय. खरंय. तुम्हाला हवं ते तुम्ही घ्या. अमेझिंग. सो मी बिर्याणी खातो आहे म्हणून तिकडे कुणीतरी एक फोडणीचा भात खाणाऱ्या माणसाला मी अरे हे काय असं म्हणणं हे बरोबर नाही. त्याची ती आवड असू शकते. बरोबर आहे. सर, तुमच्या मते एखादा आर्टिस्ट आणि ऍक्टर ह्याचा काय फरक असायला पाहिजे? किंवा इज अन ऍक्टर अन आर्टिस्ट ऑर इज अन आर्टिस्ट अन ऍक्टर? जर असं आपण म्हटलं तर इट्स बोथ वेज. नो, असं तू एंटरटेनर म्हणू शकतोस. हा, बरोबर. बरोबर. ऍक्टर ही आता अशी संज्ञा आहे की जी टेलिव्हिजनवर काम नुसतं केलं. मी एखाद्या नाटकात जरी काम केलं तरी लोकांना ऍक्टरच म्हणतात ना, दुसरं काय म्हणतात. बरोबर. 100 सिनेमात कामं केलेला पण ऍक्टरच म्हणतो. पहिल्या सिनेमात काम केलेला पण ऍक्टरच म्हणतो. बरोबर आहे. तर आपण फार तर फार अनुभवी ऍक्टर असं अनुभवी नट असं म्हणू शकू एका विशिष्ट पॉइंट नंतर. पण प्रश्न फार पुन्हा तोच तू अडून परत विचारलायस. तोच. हो, खरंय. तुम्हाला काय येतं? तुम्ही कितपत स्वतःमध्ये बदल घडवू शकता?
मी कालच्या पेक्षा आजचं काम चांगलं केलं की नाही हा माझा स्ट्रगल असला पाहिजे. बरोबर आहे. मी काल 5 पर्यंत काम करत होतो, 5% पर्यंत 10 पैकी. हा, मला आज 5.5 करता येते का, 6 करता येते का, त्यासाठी मी काय कष्ट करतो आहे. करेक्ट. मी भाषेवर कष्ट घेतोय का, मी जागतिक सिनेमामध्ये नाटकामध्ये आता काय चाललंय ह्या संदर्भात अवेअर आहे का, लोक वेगवेगळ्या पद्धतीने तरुण मुलं कशी कामं करत आहेत हे मी पाहतो आहे का, आत्ता वाचनाचं नवीन काय आलं आहे ह्या संदर्भात मी अवेअर आहे का. राईट. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीच बनवतात ना. बरोबर आहे. नाही सर, मी हे प्रश्न का विचारतोय, कारण का आजकालचा जो यंगस्टर जो आहे तो म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की तुम्हाला ऍक्टिंग करायची होती, त्यासाठी तुम्ही वर्कशॉप्स केली, तुम्ही त्यासाठी प्रॅक्टिस केली, मेहनत केली, अँड युअर गोल वॉज नॉट की मी जाऊन तिकडे लीड करावं किंवा मला ही अख्खी प्रोसेस समजून घ्यायची. राईट. यू आर ट्रेनिंग युअर सेल्फ असं आपण म्हणू शकतो. कारण तीच तर मजा आहे, कारण त्याच्यानंतरच तुला ते करता येणार आहे. ऍब्सोल्युटली. आता असं झालेलं तेव्हा त्या आमच्या काळातल्या पिढीचा विश्वास होता. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. की नाटकात काम केलं की तुला सिरियलमध्ये म्हणजे त्याचं एक बॅकग्राऊंड असलं पाहिजे, ऍक्टिंगचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे. पण मला असं वाटतं की इतके दिवस माझ्याही मतांना काठिण्य होतं, ठराविक ठाम मतं झाली होती. पण आता असं वाटतं की मान्य करायला काय हरकत आहे की आपलं थोडंसं चुकलं, असं मत नाही आहे. नाटकात काम न करता सुद्धा उत्कृष्ट अभिनेते आहे, तेही तितकेच कष्ट करतायत, तेही वेगळ्या पद्धतीचं काम करतायत. तर आता मतांना काठिण्य आणणं बंद केलं पाहिजे, जास्त ओपन झालं पाहिजे. तरुण मुलं म्हणतोयस की आमच्या पिढीपेक्षा जास्त टेक्निकली अवेअर आहेत. राईट. त्यांना ह्या आत्ताच्या फोर्सचा अंदाज आहे. बरोबर. आमची पिढी त्याच्यामध्ये मागे पडली आहे. म्हणजे मी इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर नसण्याचं महत्वाचं एक कारण मला ते येत नाही हे पण आहे ना. हे मला करायचं नाही गोष्ट म्हणजे ते मी बोलीनच. सोशल मीडिया या विषयावर आपण जेव्हा येऊ तेव्हा मी ते बोलेनच किंवा मला काय वाटतं ते बोलेन. पण हेही तितकंच खरं आहे की आज ही मुलं ज्या पद्धतीचं पटकन एडिट केलं, ह्याच्यात केलं, एका फोन मध्ये ते करून पटकन काहीतरी समोर मांडतात. तर मला असं वाटतं की क्या बात आहे, हे नाही येतंय आणि प्रचंड टॅलेंटेड आहेत, उत्तम कामं करतायत, उत्तम जे स्वतःला वाटेल ते सहज मांडायची ताकद आहे, वेगवेगळ्या सिनेमांमधनं ताकद आहे. प्राजक्त देशमुख सारखा कोणीतरी एक मुलगा आहे जो सगळ्यांना काय म्हणतात त्याला चकित करेल. अशा पद्धतीचं एखादं नाटक लिहून जातो. त्याच्यानंतर नीरज शिरवईकर सारखा कोणीतरी आहे की जो एक वेगळ्या पद्धतीचं नाटक लिहितो. मला अतिशय आवडतात हे तरुण जे आता नाटकात, सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आणतायत, करतायत. माझं अजिबातच असं तरुणांविषयी हे नाहीये. यू आर ओके विथ द वे दे आर अडॉप्टिंग. म्हणजे काय, आज त्यांनी नाही उर्मट असायचं तर कोणी असायचं. खरे. माझ्या काळात मी उर्मट होतो. ते प्रत्येक वेळेला एका विशिष्ट वेळेला तू कोण के मैं खामखा असं वाटतच असतं ना. बरोबर आहे. पण मला आता आणि हे काही माझ्यातला म्हणजे मी आज तुझ्या पॉडकास्टवर हे म्हणतो आहे, पण मी काही आत्ता हा शहाणपणा मला आला आहे किंवा शहाणपणा आत्ता वाटतोय नाही. कदाचित 2-4 वर्षाखाली कोणीतरी मला आज हा पॉडकास्ट म्हणून मिळेल, तू काय सांगतोस आनंद, तू कसं वागत होतास, तर हो चुकत होत, पण मी हे जाहीरपणे मान्य करतो. कदाचित माझं त्यावेळेला जे होतं ते तसं चुकलं असेल आणि बदलला माणूस. ऍक्सेप्ट करूया. आणि ज्यांना नाही ऍक्सेप्ट करायचंय त्यांच्याशी मला काही घेणं. सर, मग ओव्हर द इयर्स जवळजवळ 30 वर्ष, 3 डेकेड्स तुम्ही मराठी नाटकांमध्ये, फिल्म्समध्ये काम केलं. दिग्गज रायटर्स, डिरेक्टर्स यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर या 30 वर्षांमध्ये फ्रॉम द स्टार्ट टू नाव कसे नाटकांची किंवा व्ह्युअर्सची किंवा लोकांची बघण्याची काय काय गोष्टी बदलल्या आहेत, प्रोसेस म्हणा. सगळ्यात महत्वाचं काही जर रसातळाला जात आहे किंवा डिटोरिएट होत आहे असं म्हणू तर दॅट इज लँग्वेज. ओके.
भाषा. बरोबर. मला माहिती आहे त्या वेळेपर्यंत, त्या काळापर्यंत उत्तमोत्तम लेखक नाटकांमधनं, चित्रपटांमधनं उत्तम भाषा वापरत होते. बरोबर. लोकांना चांगली भाषा बोलत होते लोक, समाजात पण चांगलं बोलत होते. बरोबर. मी शुद्ध अशुद्ध या वादात जात नाही. ती एक प्रत्येकाची वेगवेगळी लहेजाचा गोडवा आहेच. करेक्ट. काही प्रश्नच नाही. मी म्हणतो आहे ते नाटकातल्या भाषेचं. बरोबर. काही एक अलंकारिक भाषेची नाटकं होती. कोलटकरांची असतील, त्यानंतर कानेटकरांनी तुमच्या आमच्या भाषेतलं नाटक आणलं. त्यानंतर तेंडुलकरांनी अजून एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आणलं. हा जो फरक आहे ना, मग पुढे शेखर फणसळकर असेल, संजय पवार असेल, ह्या लोकांनी वेगळ्या पद्धतीची नाटकं आणली आणि हे सगळं आमच्या समोर होत गेलं. मग विवेक बिळेंनी काहीतरी अजून एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आणलं असेल. त्याच्यातल्या काही नाटकांमध्ये मी आणि उत्तम भाषा असलेले लेखक नाटककार होते ना. रत्नाकर मतकरी सरांसारखं कोणीतरी होतं. बरोबर. बरोबर. ह्या सगळ्यांबरोबर ह्या सगळ्यांकडे आम्ही पाहिलं. तो जो भाग आहे भाषेचा, आज ती भाषा नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये मला दिसत नाही. वेगळी भाषा आहे. बरोबर. आणि कदाचित भाषा बोलण्याची पद्धतच बदलल्यामुळे, म्हणजे आज कोणी पल्लेदार वाक्य म्हणत नाही ना. नाही. दॅट इज ओके. पण जे वाक्य दिलं आहे आणि जे कॅरेक्टर आहे ह्याचा तरी किमान मेळ बसावा एवढी अपेक्षा असते माझी. खरं. म्हणजे मी कसं सांगू आता हे तुला, एखादं उदाहरण देऊन? नाही, म्हणजे नाव न घेता. नाही, नाव कशाला न घेता. म्हणजे माझं समजा आडनाव सहस्रबुद्धे आहे आणि मी प्रोफेसर आहे, प्राध्यापक आहे, तर माझ्या संपूर्ण शिक्षणांमधनं, माझ्या त्या कामामधनं मला मी लोकांना, मुलांना शिकवतो आहे. तर ती भाषा कशी असेल. करेक्ट. याचा एक विचार व्हायला हवा का नको? ऍब्सोल्युटली. मी पुन्हा सांगतो आहे की मी लहेजाबद्दल बोलत नाही. समजा एखादा अमरावतीकडचा किंवा अकोल्याकडचा, म्हणजे विदर्भातला समजा कोणीतरी आहे, एखादा मराठवाड्यातला आहे, तर तो त्याचा लहेजा घेऊनच येणार आहे. बरोबर आहे. तर तुम्ही त्याला कशाला सांगताय शुद्ध बोल? म्हणजे मला मुळातच असं वाटतं की ही भाषा अशुद्ध आणि ही शुद्ध, ही पुणेरी सॉलिड आणि मग नाही, असं काहीही नाहीये. हा कदाचित त्यावेळेला जास्त मुंबईमध्ये, पुण्याकडे तिथल्यापेक्षा जास्त एक प्रमाण भाषा म्हणून आपण हवं. आणि आता तर लोक म्हणतात प्रमाण भाषा तरी कुठली, तर मग त्याला तुम्ही काहीच, तुम्हाला काहीच मान्य करायचं नसेल मग म्हणजे मातृभाषा म्हणजे माझी आई बोलते तशी भाषा, ह्याला एक गोंड स्वरूप द्यायचं आणि मग भाषेचं व्याकरण इतकी वर्ष ज्या कोणीतरी मांडलं, त्या भाषेला काहीतरी सौंदर्य दिलं, त्याच्यानंतर ते मांडलं, तर मग त्याला तुम्ही नाहीच म्हणायचं. कारण आम्ही खूप जास्त प्रमाणात ती घाणेरडी भाषा खूप जास्त लोक बोलतो, मग ती करेक्टच आहे. करेक्ट. तर असं नाही होऊ शकत. मला माहितीये ना, तुला जर का गावाकडचा एखादा कोणीतरी दिला तर तुला, तर तिथे जर का मी ऐक असंही करू नकोस असं जर का काहीतरी म्हणाल तर लोक काय म्हणतील, अरे नाही असं नाही बोलत. बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर. तर तशा पद्धतीने भाषेचा वापर व्हावा असं माझं मत आहे. तो फरक मला जाणवतो. सर, आणि मग हे तर एक भाषेचं झालं, पण प्रोसेस वाईज किंवा रायटिंग वाईज, स्क्रिप्ट वाईज, प्रोडक्शन वाईज असा तुम्ही फरक बदललाय नाटकांमध्ये किंवा मुव्हीजमध्ये? मुव्हीजचं मराठी मुव्हीजवर का थोडंसं प्रेशर दिलं याच्यामध्ये? कारण का की मराठी मुव्हीज आधी आपण जे बघायचो किंवा आता एक 5-6 वर्षापूर्वीपर्यंत खूपच दर्जेदार होते, म्हणजे कॉन्टेंट बेस्ड होते. त्याला एक म्हणजे त्याचा स्टार कास्ट म्हणा, सगळं इट वॉज मेड इन अ वे दॅट की माझ्या इंटलेक्टला ते छान अपील होतं. आता थोडासा कल असा झालेला आहे की एंटरटेनमेंट याच्यावर जास्त आहे, असं तुम्हाला ऑब्झर्व होतं? नाही, एंटरटेनमेंट तुम्हाला असली रंजकता, एंटरटेनमेंट
ही कुठल्याही कलाकृतीत असलीच पाहिजे. बरोबर आहे. हा, आता दुर्दैवाने आपल्याकडे असं झालंय की हसणं म्हणजे हा entertainment. एक्झॅक्टली, हा ते म्हणायचं होतं. करेक्ट. पण तसं असतं तर आत्ता आपलं हे चालू असताना मला असं वाटतं की 5व्या आठवड्यामध्ये आता थांबायचं नाही नावाचा चित्रपट गेलाय. हा बरोबर. त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे. शिवराज वायचळ नावाच्या मुलाचा पहिला चित्रपट आहे. हो. आणि अत्यंत वेगळा विषय त्याने हाताळायला घेतला. हे धाडस त्या पोरांनी केलं. हो, मी म्हणलं ना तरुण मुलांमध्ये तोय आहे. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. माझ्या तरुणपणात मी चित्रपट फार कमी केले. मी म्हणलो तसं की तेव्हा मला हिरो तर कोणी केलं नसतं माझ्या या रूपामुळे. आणि नाही खरंच म्हणतोय मी, त्याच्यात काही मला असं म्हणायचं नाहीये. आणि हिरोच्या मित्राचे रोल मला काही फार करायचे नव्हते असंही एक आहे. आणि मला फार आले पण नाही, म्हणजे यावेळी पण लागतात. सो मोर दॅन 63 फिल्म्स यू हॅव डन. हो, माझ्या त्याच्याही पेक्षा जास्तीच असतील, पण माझ्या तरुणपणात नाही झाल्या. माझ्या या एवढे सगळे चित्रपट हे माझ्या 40 नंतर आहेत, एवढ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. सो ते जे 25, 26, 28व्या वर्षी जे तरुणपणातलं असतं तेव्हा मात्र मला तेव्हाही, म्हणजे आज ते सांगतीलही म्हणजे काही लोक, की तेव्हाही मला हिरोच्या मित्राची भूमिका करायची नव्हती. आज ती भूमिका कॅरेक्टर म्हणून येते, त्यावेळेला ती भूमिका दुसरा हिरो म्हणून येते. बरोबर. नाटकात मी तेव्हापासून जेव्हा नाटकात माझ्यावर नाटकाची जबाबदारी आहे, करेक्ट, असं जेव्हा वाटायला लागलं किंवा असा जेव्हा रोल कोणीतरी विचारायला लागलं, तेव्हा जास्त सिरियसली, जास्त सिन्सिअरली मी त्या क्षेत्राकडे पाहू लागलो. बरोबर. की आता आपल्यावर जबाबदारी आहे. हिरो जेव्हा असतो ना तेव्हा चित्रपट, मी नेहमी म्हणतो तसं की माझ्यामुळे सिनेमा चालत नाही आता आणि माझ्यामुळे सिनेमा पडत नाही. मी चांगलं काम केलं तर माझे पैसे वाढतच राहणार आहेत, मला काम येतच राहणार आहे एका आता ह्या वयात. राईट. पण नाटकात तू जो फरक म्हणलास, तर नाटकात ती जबाबदारी तुमच्यावर असते की तुमच्यासाठी नाटक कधीतरी लिहिलं गेलेलं असतं. बरोबर. तुम्ही काम केल्यानंतर ते तुम्हाला संपूर्णतः रोज प्रोड्यूस करायचं असतं. पण मला असं वाटत नाही की आत्ताचा काळ, तेव्हाचा काळ, त्याही काळात वाईट सिनेमे आणि चांगले सिनेमे होते. आजही वाईट सिनेमे आणि चांगले सिनेमे होतात. कोणीही इथे पूर्व सुरींवर, म्हणजे पूर्व पास्ट ग्लोरीवर जगू शकत नाही. तुम्हाला म्हणजे याच्यावर मला ना काय आहे, आपल्याकडे कोणीही कशालाही ट्रोल करतं ना. करेक्ट. म्हणजे मी एका कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये म्हणालो होतो की ऍक्टिंग ही क्रिकेटर और टेनिस प्लेअर सारखी आहे. बरोबर. की इथे तुम्ही रोज स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. तर मला खाली ते बोलल्यानंतर काय, तुला काय कळतं रे क्रिकेट मधलं वगैरे वगैरे. तर मला त्या माणसांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली की अरे मी काय म्हणतो आहे. एक्झॅक्टली. पण आता त्याला काही इलाज नाहीये मित्रा. पॉइंट वेगळा आहे. मी आता थोडंसं भरकटलो आपण, पण मला असं वाटतं की चांगले चित्रपट आजही होतात. तरुण मुलंही करतायत, अनुभवी माणसंही करतायत, त्याही काळात होत होते. त्यामुळे ते बॅलन्स होत राहतो. बरोबर. सर मग तुम्हाला, आणि मला ह्याच्यात कोणालाच दुखवायचं नाहीये वगैरे असं बोलतोय मी, असं अजिबात नाही. आम्ही दुखवणार आहे. सर मग आता OTT वगैरे एवढं हे आलेलं आहे की तुमच्या घराघरात पोहोचलेलं आहे, माध्यम आहे. टीव्हीला आता रिप्लेसच केलेलं आहे OTT, म्हणजे टीव्हीवरच आहे. किंवा माझ्या आईच्या किंवा माझ्या आधीच्या किंवा माझ्या या पिढीसाठी नाही अजून ते. कारण नाहीतर अजूनही मराठी, म्हणजे आजही मला असं वाटतं की OTT पेक्षाही मराठी मालिकांमध्ये काम करणारे नट नट्या या महाराष्ट्रात जास्त पॉप्युलर आहे. हो, लोकप्रिय आहे. येस, लोकप्रिय. कारण का, बरोबर आहे, तेवढा मेजर ऑडियन्स आहे टीव्ही बघणारा. त्यामुळे तो टीव्हीचा जो मुद्दा तू आता म्हणलास, मराठी OTT अजून तितकं स्ट्रॉंग नाही. बरोबर, तितकीच खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. तुला हिंदी OTT स्ट्रॉंग आहे. एक्झॅक्टली. मला तेच म्हणायचंय की मग जेव्हा हिंदी OTT मध्ये इतके चांगले रोल्स, स्क्रिप्ट बनतायत, इतकं चांगलं एक्झिक्युशन आहे, पूर्णपणे प्रोडक्शन लेवल वगैरे वगैरे नेक्स्ट लेवल, तर मराठीसाठी असं होईल तुम्हाला असं वाटतंय किंवा काय घडेल? आता इथे मी तुला म्हटलं ना, मी लोकांना दुखावणार आणि लोकांकडनं मजबूत शिव्या खाणार, तो हा मुद्दा आहे. माझं खरंच असं म्हणणं आहे की
जे लोक असं म्हणतात ते काय मराठीत काही होत नाही रे. मला सगळ्यांना असं विचारायचंय, मला गेल्या 5 महिन्यात तुम्ही पाहिलेला 1 मराठी सिनेमा, 2 मराठी सिनेमे, 3 मराठी सिनेमे, न पाहिलेले 5 सिनेमे, तुम्ही पाहिलेलं नाटक, मला नावं सांगा फक्त. खरंय. तर त्याच्यावरती त्यांचं उत्तर असं काय बघण्यासारखं नसतं, जाणं काय तुम्ही काय समजता स्वतःला वगैरे. नाही, तू गेलायस का तिकीट काढून? एक्झॅक्टली. तुम्हाला ते घरात बसूनच बघायचंय आणि तुम्हाला त्याच्यानंतर त्यांना शिवाय. बरोबर आहे. शेवटचं सिन्सिअर एफर्ट 100 लोकांपैकी 20च लोक करतात. खरंय. बरोबर आहे. कशासाठी मराठी सिनेमा आज सगळीकडे तेच चालू आहे. बरोबर आहे. कोणीही म्हणेल की तुम्हाला थिएटर मिळवून देईन, हे प्रेक्षक कुठून मिळवून देणार? आणि जर कोणीतरी म्हणलं ना ते काय तुमच्या लायकीचं, मग माझं असं म्हणणं आहे की उत्तम दर्जाचे काही सिनेमे येऊन गेले, तुम्ही पाहिले, तुम्ही चालवलेत ते सिनेमे, सगळ्यांनी येऊन पाहिलेत. आम्ही काय ते बघायला जात नाही वगैरे. तर मग काय आहे, तरी मी बोलीन तर तुझं तोंड कोणीच नाही धरू शकणार. बरोबर आहे. आपल्या नावानी, कारण आपण दिसत नाही ना. बरोबर आहे. माझं अकाउंट फेक आहे का खरं आहे हे माहित नसतं. करेक्ट. पण मला अगदी मनापासून वाटतं, अरे छोटस, समजा एखादा चित्रपट आहे, मला माहिती आहे ना की एखादा सिनेमा अतिशय अगदी चुकतं, वाईट होतं. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. पण तुम्ही एखाद्या कलाकृतीला किंवा एखाद्या नटाला, एखाद्या दिग्दर्शकाला पुन्हा पुन्हा का पाहायला जाता? बरोबर आहे. की ह्याने मला कधीतरी आनंद दिलाय. ऍब्सोल्युटली. जरा ह्या वेळेला राहिलं वर्गात, चुकलं, पुढच्या वेळेला तो जास्त चांगलं काम करेल, एवढा विश्वास ठेवा ना. आणि लोक काय मुद्दाम थोडी काय वाईट सिनेमे बनवतात किंवा वाईट ऍक्टिंग समजावणार कोणाला आणि सांगणार कोणाला. आता सगळेजण इतके चिडले आहे की माझा इगो दुसऱ्या घरात किंमत नाहीये. करेक्ट. बाहेर किंमत नाहीये. माझा इगो दुसरीकडे कुठे सॅटिस्फाय होणार? मग ते युट्यूबवर ट्रेलरवर करायचं. मला जे मी आहे त्याला बोलायचं. मला काहीतरी मत आहे. मराठी उत्तम चित्रपट, गुलकंद सारखा चित्रपट असेल, आता थांबायचं नाही सारखा असेल, त्याच्या आधी आलेला चित्र, आणि काय अजून याच्यापेक्षा वेगळा बुके तुम्हाला काय द्यायचा? एक जारण आहे, एक वेगळ्या विषयावरचे 8-10, अगदी श्यामची आईपासनं मधल्या काळामध्ये देव माणूस सारखा सिनेमा आहे, जुनं फर्निचर सारखा सिनेमा होता. तुम्हाला बघायचा असेल तर ऐतिहासिक सिनेमा आहे, तुम्हाला बघायचा असेल तर काय म्हणतात त्याला, सामाजिक सिनेमा आहे, तुम्हाला बघायचा असेल तर विनोदी सिनेमा, सगळ्या पद्धतीचे सिनेमे तुमच्या समोर आहेत ना. बरोबर आहे. बरोबर की नाही? अगदी बरोबर. तुम्ही कधी गेलात, आम्ही जात नाही हो असं म्हणायचं आणि त्याला शिव्या द्यायच्या. पण मग माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे ना, मी आज इथे बोलतोय, त्यांना किंमत काय आहे? आणि या लोकांचं करायचं काय? जे तुम्ही म्हणतात बरोबर आहे, ते फ्रस्ट्रेशन, एखाद्याच्या मेहनतीवर जाऊन ते युट्यूब ट्रेलरवर जाऊन ट्रोल करणं. असं आहे का की हे दर्जेदार काम पाहण्यामधले खूप नाव कमवलेले समीक्षक आहेत? तर माझं म्हणणं, तुम्ही तसं असण्याची कारणच नाहीये. तुम्ही प्रेक्षकच आहात. बरोबर आहे. प्रेक्षकाच्या पसंतीला काही गोष्टी येणार, काही गोष्टी नाही येणार. जेव्हा म्हणजे ते, पण मला बोलायला पाहिजे ना रे. म्हणजे अनेक वेळेला आत्ता लोक नाही, आत्ता विषय चालू आहे मराठी भाषेच्या संदर्भातला. बरोबर आहे. बरोबर आहे. येस. तर तुम्ही एका साईडला म्हणणार की हे सगळे कलाकार मुख गिळून गप्प बसलेत बघा, त्याच्यापैकी एक जण बोलला नाही, हे नाही ते नाही, असं बडाबडा तुम्ही बोलणार. बरोबर आहे. क्रिटिसाइज करायला नंबर 1 आहे ते. पण समजा तुम्ही बोललात, कोणीतरी मत मांडलं, तर ताबडतोब काय म्हणणार, ऍक्टर आहेस ना, तेवढंच काम कर. एक्झॅक्टली. शहाणपणा आम्हाला शिकवायला येऊ. करेक्ट. मग काय करायचं काय? आम्ही आपण फेन्सवरच राहायचं. नाही, फेन्सवर राहायचं किंवा नाही हा मुद्दा. म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की मी कशासाठी प्रत्येक गोष्टीत व्यक्त व्हायला पाहिजे. बरोबर. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ मी व्यक्त होणं असं नसून मला जेव्हा नको आहे तेव्हा मी व्यक्त होणार नाही असा पण आहे ना. करेक्ट. लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. वाह, क्या बात आहे. तर मला नाही तुमच्यासारख्या, माझं जे काही व्यक्त व्हायचं असेल, जे काही माझं मत असेल, ते मी प्रत्यक्षात त्या मंडळींना सांगेन. बरोबर. मी त्यांच्याशी बोलेन. असं कोणी आहे का की आत्ता जी दुःखद घटना घडली त्याला लाईक देईल? नाही ना. नाही. वाईट मलाही वाटलेलं.
किंवा मी नुसतंच कौतुक करतो आहे किंवा नुसतंच वाईट बोलतोय, मी सोशल मीडियापासून समजा लांब आहे, मला ते तर माझा हा एवढं मला सुखाने जगू द्याल का नाही द्याल? ऍब्सोल्युटली सर, बरोबर आहे. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला काढणारच ना तुमच्या मताशी. आता काय झालंय ना, तुमच्या मताशी न जुळणारा माणूस देशद्रोही. करेक्ट करेक्ट. अँटी नॅशनल, लेफ्टिस्ट म्हणून मोकळं व्हायचं. क्लीन. तुमचं मत जुळलं नाही ना की तो चुकीचा आहे. अगदी करेक्ट. सो सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. आपला विषय वेगळा चालला होता, पण मी त्याच्यातनं वेगळीकडे आलो. पण त्या मुद्द्याबद्दल मला अतिशय तळमळ आहे. मला त्या मुद्द्याविषयी अतिशय आतमधनं असं वाटतं की थांबूया आपण जरा. मी अलीकडे समोरच्याचं फक्त त्याला उत्तर देण्यासाठी ऐकतो की ह्याला मी आता उलट कसं सांगेन. मी ऐकत नाही. वी डोंट लिसन. सर, पण मग जेव्हा तुम्ही किंवा जे डायरेक्टर्स ज्यांच्यावर तुम्ही काम केलंय, तुम्ही असं सोशली भेटत असाल, बोलत असाल, या बाबतीत हा विषय जेव्हा येत असेल, एस्पेशली वेन की तो आपण प्रमोशन करतो, पण चांगला पिक्चर बनवण्याचा प्रयत्न करतो, नाटक बनवण्याचा प्रयत्न करतो, मार्केटिंग करतो त्यासाठी, सोशल मीडिया, एव्हरीथिंग वी डू. पण त्या मराठी ऑडियन्सना किंवा तो जो माझा एक जो बघायला येण्या पाहिजे, ही लोक येत नाहीत थिएटरला किंवा ही येत नाहीत नाटकं बघायला. एवढं सगळं करूनही हे जसं तुम्ही म्हटलात स्वतः जज करून मोकळं व्हायचं. तर या गोष्टीला काय सोल्युशन आहे किंवा काय मराठी ऑडियन्स एवढा रिसेप्टिव्ह नाहीये? नाही, मला तू म्हणतोयस त्या संदर्भातला मुद्दा अजून कोणालाच कळलं नाहीये त्याचं उत्तर, खरं सांगायचं तर. कारण ते सारखं असं असं होतं. बरोबर आहे. आता परवाच्या दिवशी पुण्यामधली बातमी होती की 7 प्रयोग पुण्यात होते, त्यातले 5 प्रयोग हाऊसफुल झाले. आय वॉज लाईक की अरे मग नाटक चालत नाही असं कसं म्हणणार? बरोबर. मध्यंतरी असं होतं की 8 प्रयोग होते, सगळ्या प्रयोगाला कमी बुकिंग झालं. ते व्हेरी होत राहतं. मी आत्ता म्हणतो आहे, पण 5व्या आठवड्यामध्ये सांगायचं काय आता थांबायचं नाही किंवा हा 5व्या आठवड्यात गुलकंद गेला असेल तर याचा अर्थ लोक काहीतरी ठिकाणी आली आहेत ना. तर मला असं वाटतं याचं उत्तर खरंच माझ्यासारख्या नटाकडे नाही. कारण उगाच त्याच्याविषयी अनालिसिस माहिती नसताना करणं, राईट, हे काही बरोबर नाही. बरोबर. ते वर खाली वर खाली वर खाली होत राहतं. आणि बरोबर आहे की त्याची काळजी डिस्ट्रीब्युटर, निर्माते हे त्याच्यावर विचार करतातच आहेत ना. बरोबर आहे. मी अजून कुठं त्याच्यात डोकं घालू? मला माझं काम करू दे. मला काही प्रश्नांपासून आपण लांब राहूया. म्हणजे मी तुला अगदी मनापासून सांगतो, कशी गंमत आहे बघ. एकाने मला मध्यंतरी एका अत्यंत प्रसिद्ध सुप्रसिद्ध वर्तमानपत्रातनं मला एक फोन आला की अशी अशी घटना घडली आहे आणि याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि मी एवढंच म्हणलं की मी घटना काय आहे हेच मला, म्हणजे ती सोशल घटना नाही. म्हणजे विमान पडलं किंवा हे झालं किंवा काहीतरी झालं अशी घटना नाहीये. एक काहीतरी पर्सनलाइज घटना कोणाच्या तरी बाबतीत. बरोबर. आणि खेदजनक असेल तर मी एवढंच म्हणलं की माझं काही मत नाहीये, कारण मला त्या विषयातली पूर्ण माहिती नाहीये. बरोबर बरोबर बरोबर. क्लीन. जे आता मी म्हणतोय की आत्ता तू जो प्रश्न विचारलास मला, त्या विषयातली मला माहिती नाहीये. बरोबर. दुसऱ्या दिवशी त्याच पेपरमध्ये आलं होतं काय, अनेक कलाकारांनी हे दिलं पण असंवेदनशील आनंद इंगळे, त्यांना या विषयावरची माहिती सुद्धा घ्यावीशी वाटली नाही. सो आमचं काय, तुम्ही कुठून इकडनं म्हणा तिकडनं म्हणा, काय आम्हाला बोलायचंच आहे. म्हणजे ते तुम्हाला आयदर फ्रॉम दिस साइड ऑर दॅट साइड. करेक्ट आहे. सो मला माझं एवढंच म्हणणं आहे, तू आता मला जो प्रश्न विचारलास त्या संदर्भातलं सोल्युशन माझ्याकडे नाही. हा मुद्दा आहे, त्याच्यावर्षी त्या क्षेत्रात काम करणारी हुशार माणसं, अनुभवी माणसं त्याच्यावर काम करतायत, पण त्यांनाही अजून उत्तर मिळत नसेल तर मला असं वाटतं की हे चक्र आहे. करेक्ट. तर त्याच्यात कधीतरी कोणाला तरी उत्तर मिळेल. बरोबर. सर, आता कॉन्टेंटवर जर थोडंसं बोलूया की जसं आजकालच्या काळात के ड्रामा तुम्ही ऐकलं असेल, कोरियन सिरीज, पण त्या इतका, आता मी त्याचं एक्झाम्पल का घेतोय की त्या इतक्या, म्हणजे त्या आपल्या 90sचं बॉलिवूड किंवा आपल्या मराठी फिल्म्स टाइप्स त्यांच्या त्या स्टोरी होत्या, आहेत अजूनही. मोस्ट ऑफ द के ड्रामा की एक ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, सगळं असं आणि एकदम छान पैकी माझ्या मुलांनी हे सगळं मला दाखवलं. एक्झॅक्टली. तर मला असं विचारायचं की आपण मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री, आपल्याकडे तो फॉर्म्युला होता आणि ते बघायला लोक, म्हणजे पीपल यूज टू फॉलो
की अरे मला ह्या ऍक्टरचं मी तयार का वागणार, आणि तो तसं प्रेम करणार, मी मला तसं प्रेम करायचं मुलींच्या मनामध्ये, मला असं प्रेम करायचं, त्या मी पिक्चर बंद बघून असं होतं. आता येऊन थोडंसं साऊथ इंडिया इंडस्ट्री आली, एकदम ऍक्शन ऍक्शन ऍक्शन. मग आपण बॉलिवूड पण शिफ्ट झालं, ऍक्शन ऍक्शन. आता कदाचित मराठीत पण होणार आहे ते. तर हे असं जिकडे ट्रेंडिंग आहे तेच फॉलोअप करायचं का, जे आपल्याकडे होतं त्याला अजून छान पद्धतीमध्ये ज्या आपल्याकडे लिहिलेल्या स्क्रिप्ट्स आहेत त्या परत काढून आणाव्या, असं नाही वाटत का? म्हणजे तुम्हाला ऍज अन ऍक्टर, मी फक्त ऍज अन ऍक्टरच उत्तर देईन, कारण हे जे तू म्हणालास त्याच्यातलं और इव्हन ऍज अ पर्सन पण द्या मग. नाही मला और युअर ओन थॉट. नाही, कारण त्या मताला काही तसा अर्थ नाही आहे. माझं मत जरूर आहे आणि त्याच्याविषयी जे वाटतंय ते मी आता करतोय, ते म्हणजे मी पुनरुज्जीवित नाटक करतोय. बरोबर. पुनरुज्जीवित सिनेमा नसतो ना रे. हो हो, करेक्ट. पूर्वी लिहिलेलं एखादं नाटक, बरोबर. 2 पुनरुज्जीवित नाटकं केली. हा, आता नकळत सारे घडले सारखं नाटक केलं. सूर्याची पिल्ले मी आता अजूनही करतो आहे. सो मला ती भाषा बोलायला मिळाली, किंवा त्या पद्धतीचं काहीतरी त्या काळातलं लोकांपुढे पुन्हा एकदा मांडावं असं वाटलं, म्हणून मी ते केलं. पण ह्या सगळ्यावर उपाय काय, किंवा ते करायला हवं का नको, कारण तो बॅलन्स आहे ना रे. नवीनही खूप छान गोष्टी येतातच आहे. बरोबर बरोबर की नाही? बरोबर आहे. बघता बघता, म्हणजे तुझ्या विषयाचं सांगायचं तर, अरे बघता बघता ऍक्टिंग स्टाईल बदलली. येस, पॅटर्न बदलले ऍक्टिंगचे, हे बदललं. आवडेल काय लोकांना आणि काय आवडून चालून जाईल. तू म्हणालास ट्रेंड, की लोक तेच करतात. अरे करणारच ना. बरोबर. एखाद्याला वाटलं की हे यशस्वी झालं की झालं करायचं. करेक्ट. पण तरी सुद्धा त्याच्यातला एखादा कोणीतरी असतो. म्हणून मी म्हणलं की ऍक्टर म्हणून माझ्याकडे हा निवडण्याचा चॉईस असतो, की माझ्याकडे आलेलं काम जे मी नाटकात निवडतो, चित्रपटांमध्ये हे निवडण्याची मुभा खूप जास्त लोकांना आहे. कारण ते माध्यम दिग्दर्शकाचं आहे. म्हणजे मला जरी वाटलं की ह्या पद्धतीचं मला निवडायचंय, तरी त्याचं एंड प्रोडक्ट तेच होईल. बरोबर, असं तुला सांगता येत नाही. करेक्ट. प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं काहीतरी त्याच्यात वेगळं असतं. मी फक्त काम करायचं असतं. सो पण ऍक्टर म्हणून तुम्ही असं कधी कॉन्ट्रीब्युट करतात वगैरे, असं वाटतं की डायरेक्टरशी बोलून की अरे मला जरा वाटतंय? हो, तुझा मित्र असेल दिग्दर्शक, अच्छा, तर तुला सांगायला आवडतं. ओके. पण ऍज अगेन्स्ट दॅट मला दिग्दर्शकाचं ऐकायलाही आवडतं. आत्ताच मी अमोल घरत नावाच्या एका मुलाची फिल्म केली, वैभव चिंचाळकरची एक आम्ही फिल्म करतोय. तर मला ते काय म्हणताय, तर एक चॅलेंज हा पण आहे ना, की सगळं मला येतं असं ज्या क्षणाला तुम्ही एक बॅगेज घेऊन सेटवर जाता, तर तुम्ही फसणार आहात. तो काय सांगतोय ते तुला येतंय की नाही हे पण बघ. बरोबर. तुला सगळंच स्वतःच्या रिदम मध्ये काम करायचं, आणि मग स्क्रिप्ट मध्ये पण मीच बोलणार, मग ह्याच्यामध्ये पण मीच बोलणार, तसं नाही होत ना. त्याच्या आधी तुला कॉन्टॅक्ट करायच्या आधी साधारणतः 2 महिने काही लोकांनी त्याच्यावर काम केलंय, आणि मग तू स्क्रिप्ट वाचतानाच नाही मग. बरोबर आहे. तू मग तिथे तुला जर का आधीच लक्षात आलं की, आणि कधी कधी आधी लक्षात येत नाही, तुला तिथे गेल्यानंतर कळतं आई शपथ चुकलं जरा, पण ठीक आहे ना, तुला त्याचे पैसे मिळालेत ना. बरोबर आहे. व्यवसाय म्हणून करताना तू प्रामाणिकपणे काम कर. एखादं काम चुकेल, एखादं काम बरोबर येईल. जास्तीत जास्त चांगलं काम करत राहण्याचा प्रयत्न हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी म्हटलं मित्रांबरोबर हे सांगता येतं, पण मला असंही वाटतं की बघू तरी न सांगता समोरचा जे सांगतो ते मला येतंय का नाही ते पण यायला हवंय ना. राईट. संजय जाधव सारखा एखादा तुमचा डायरेक्टर आहे, येस, कमालीच्या पॅशन आहे त्याच्याकडे, बरोबर आहे. हो. तर आत्ता त्याला जे वाटतंय त्या चित्रपटामधलं समजा काहीतरी, आणि मी तसा नाहीच आहे समजा, बरोबर. हा, तरी मला चॅलेंज ऍज अन ऍक्टर तो म्हणतोय ते येतंय का नाही हा असला पाहिजे ना. बरोबर. मी काय म्हणतो जरा चेंज कर तू, हे ना असं करून घेऊ किंवा नाही. एखाद वेळेला अगदी जवळचे मित्र असून चुकतं फिल्म, नाही कुठे म्हणतोय, बरोबर आहे. हो, चुकते. वी आर बिंग वोकल अबाउट इट, त्यामुळे काय
पण वी आर ऍक्सेप्टिंग त्याच्यात. करेक्ट. पण मला तू म्हणतोस त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की तुमचं जिथे संवाद आहे, सुसंवाद आहे, तिथे जरूर सांगा, जरूर बोला. पण हेही लक्षात ठेवा की फक्त तुम्हालाच ते येत आहे असं नाही. तर चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये या सगळ्या सांघिक कला आहेत. राईट. तुमच्याच बरोबर अजूनही काही काम करणारी माणसं आहेत. राईट. आणि ते विचार करूनच तिथे येतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. सर आता एक चॅलेंजेस वर एक प्रश्न आहे हा. का? कारण का आजकाल मेंटल हेल्थ स्ट्रगल, मेंटल हेल्थ स्ट्रगल, कामाचा त्रास, टॉक्सिक वर्क एन्व्हायरमेंट, या सगळे विषय खूप ज्वलंत आहेत. आणि पण जेव्हा तुमचं करिअर स्टार्ट झालेलं, जेव्हा तुम्ही फिल्म्स करत होतात, तर तेव्हा डेफिनेटली अप्स अँड डाऊन्स सगळ्यांच्या आयुष्यात असतात. तर तेव्हा जेव्हा तुम्हाला डाऊन्स यायचे, तर हा मी प्रश्न का विचारतो, कारण का असे भरपूर लोक आहेत त्यांना असं वाटतं की अरे ह्यांना काय इतका मोठा ऍक्टर आहे, काय कसं सगळं ऑन द प्लेटच मिळाला असेल. पण ते त्यांना ते बघत नाहीत की त्याच्या मागचं स्ट्रगल किती असतं. आणि त्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये, स्ट्रगल नको म्हणायला, जो आपण काम करण्याचा जो एक असतो त्याच्यामध्ये कधी कधी आपल्या प्रमाणे गोष्टी होत नाहीत. कधी कधी एखादं मिळणारं काम आपल्याला मिळत नाही. कधी कधी मोस्ट ऑफ द टाइम. असं कसं होईल? अजून होत नाहीत माझ्या मनासारख्या गोष्टी. पण दॅट इज ओके. मग तो जो एक स्वतःशी जो एक संवाद असतो ना, की आपण बोलतो टफ टाइम, तो काय असतो आणि हाऊ तुम्ही स्वतःला काय काय बोलतात, काय मला माहित नाही. अलीकडे हे सगळं खूप सेन्सिटिव्ह झालंय. बरोबर आहे की त्यांना आता एक मेंटल हेल्थचा मुद्दा कळलाय. आमच्या वेळेला अरे काही असं काही कळत वेळच कळायला मार्गच नव्हतं. म्हणजे दिग्दर्शक समजा स्टेज सेटवर ओरडला तर मला काहीतरी भयंकर त्रास झाला आहे वगैरे असं काय आमचं व्हायचं नाही रे. आम्हाला भरपूर ओरडलेत दिग्दर्शक आणि आकलाप काढलेत आमच्या. आणि पण आमच्या मला वाटलं ठीक आहे ना, त्याला माझ्यापेक्षा जास्त येत आहे, तो मला ओरडला वगैरे. पण नाही, आता असं नाहीये. आता ते सगळं टॉक्सिक मध्ये जातं. आणि ते नाहीये असं मी म्हणत नाही. मी अजिबात असं म्हणत नाहीये की याला काही अर्थच नाही, हे त्यांचे नखरे आहेत. बरोबर. वर्कप्लेस मध्ये हॅपीनेस असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण हेही तितकंच खरं आहे की माझ्या वेळेला कदाचित ते स्प्रेड होत होतं. आज इतकं जास्त वेगवेगळ्या गोष्टी तिथे आहेत आणि त्या गोष्टी कळायला पण लागल्या आहेत की असू शकतो मेंटल हेल्थ हा इश्यू हँडल करणं फार अवघड आहे. टफ टाइम आहे. तू जो प्रश्न विचारलास, काम नसताना काय, काम असताना तिथे त्रास होतो त्याचं काय. 9 महिने माझं लग्न झालं होतं, मुलगा झाला होता, आणि तरी देखील 9 महिने मला एकही काम आलं नाही, असेही दिवस होते. पण मग तिथे तुमचं फॅमिली मॅटर करते. तिथे माझ्या त्यावेळेला घरातल्यांनी, बायको ह्यांनी हा जो सपोर्ट केला ना की होईल 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 होईल, तर आणि मला सारखं असं वाटतं की आज क्या होगा, बिर्याणी मिळणार नाही, माझा डाल भात तर कोणी काढून घेत. बरोबर. पण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती रे. एक्झॅक्टली. आणि अजूनही पुढे माहित नाही मला की पुढे काय असणार आहे. अनिश्चिततेचं क्षेत्र आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मला मेंटली स्ट्रॉंग असणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणजे फक्त अनुभवातनं आलेली गोष्ट या तरुण मुलांसाठी मी ही शेअर करतोय. कृपया सल्ला समजू नका किंवा हा कोण शहाणा, बघा बघा तुम्हाला सांगतो, असं नाही आहे. तुमच्याच बरोबर मी पण या क्षेत्रात काम करतोय. कदाचित थोडेसे जास्त दिवस काम करतोय, थोडा जास्त अनुभव असेल म्हणून. पण अगदी बरोबर आहे, मेंटल स्ट्रेंथ ह्या क्षेत्रात लागणार. मुळातच आपण सगळेजण हेडस्ट्रॉंग आहोत म्हणूनच या क्षेत्रात आलो आहोत. काही होत नाही, बघू काय होईल तर बघून घेईन, असेच सगळेजण आहोत. म्हणून एक सिक्युअर नोकरी करून आयुष्य आपण सिक्युअर नाही केलेलं, आपण आयुष्य लावलंय मनाला. क्या बात आहे. तर त्याच्या बरोबरीने माझ्याकडे माझी कला आहे, सगळं चांगलं आहे. पण काम येणं, काम मिळणं, काम लोकांनी आवडणं, लोकांना आवडून ते पुढे त्याच्यानंतर यशस्वी होणं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ खरोखरीच स्ट्रॉंग ठेवायला लागते. त्यासाठी
ह्या क्षेत्रातले सोडून वेगळे मित्र ठेवा. येस. तुम्हाला दुसरीकडे हा विषय न बोलता वेगळा कुठला तरी विषय बोलता येईल असे मित्र ठेवा. घर्षांची सुसंवाद ठेवा. ते तुमची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम असतात. मी एवढं शेअर करू शकेन कारण हे मी केलं होतं. मला बाकी काही सल्ला नाही देता येत. ओके सर, सिरियस रोल्स वरनं कॉमिक रोल्स पर्यंत आता ऍज अ कॉमेडियन पण तुमची खूप आहेत रोल्स, पण ते कसं तुम्ही एस्टॅब्लिश करतात, ते कसं आणतात, म्हणजे हाऊ डू यू वर्क ऑन आपण कॉमिक? एस्टॅब्लिश करत नाही रे ते लोकांना. मी सिरियस काम पण केलंय. हो एक्झॅक्टली, बरोबर. बरोबर. आता काशीनाथ घाणेकर मधला वसंत कानेटकर Yes. करताना काही कॉमेडी नव्हतं नाही. हो बरोबर. पण त्याच्यात एक अशी मिश्किलता होती त्या कॅरेक्टरमध्ये पण थोडंफार. पुन्हा तोच मुद्दा येतो की मला जर का कोणी म्हणलं की तुम्ही कॉमेडीकडे जास्त गेला तर तो मला जास्त आनंद होतो. हे सगळीकडे सांगायचा प्रयत्न हे करतो. म्हणजे या जगातला आतापर्यंतचा झालेला माझ्या मते सगळ्यात मोठा ऍक्टर कोण आहे, त्याचं नाव काय आहे? अमिताभ बच्चन. मी म्हणू शकतो. Okay, sorry. जगातल्या संदर्भात बोलतो. जगातल्या. ओके ओके ओके. तर माझ्या मते चार्ल्स चॅप्लिन. येस, बरोबर. की चार्ल्स चॅप्लिनने आपल्याला अत्यंतिक अप्रतिम Yes. अशी कामं करून दाखवली. अतिशय सुंदर टायमिंग असलेला. बरोबर. तो विनोदी करत होता ना काही. आणि ते पण वर्ल्ड वॉरच्या याच्यात त्या काळात अशा माणसाला एकही त्याला म्हणजे जीवन गौरव आपल्याकडे देतात तसं ऑस्कर आहे. बरोबर आहे. त्याच्या चित्रपटांना नाही. हो बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्याकडे बेस्ट ऍक्टर आणि सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका असं असतं. हा. सर्वोत्कृष्ट गंभीर भूमिका असं असतं का रे? नाही. का नसतो? कारण विनोद करणारा माणूस हा कायम उथळ आहे अशीच एक समजूत आपण करून घेतली. अरे आम्हाला कितीतरी लोक सांगतात ते कॉमेडी बिमेडी करतो, हसवतो ना, तेवढं कर, विचारवंत व्हायची गरज नाही तुम्हाला. वाह. तर मी म्हणलं की बरं बाबा तू भारी दिसतोस कोणीतरी. तर मला सारखं असं वाटतं की तू जरा सांगशील का, हे जो कोणी समजा म्हणतो आहेस तर तू जरा सांगशील का की तू आतापर्यंत किती जणांना हसवलंय? एक्झॅक्टली. हसवणे ही काय फार छोटी गोष्ट वाटते तुम्हाला? नाही, इम्पॉसिबल. सगळ्यात अवघड गोष्ट आहे मात्र. अरे जगात लोकांना दुःखी करण्यापेक्षा आपण आनंद हसवतो हे फार मोठं नाहीये का? आणि हे लोक जेव्हा विनोद करायला जातात तेव्हा केविलवाणे दिसतात. खरंय खरंय. आणि मग त्यांना असं वाटतं की मग जे आपल्याला येत नाही ते वाईट आहे. पण मी निर्भयपणे हसलो आणि त्यांनी मला छान हसवलं असंही आनंदाने स्वीकारणारी जी मंडळी आहे ते आपले. बरोबर. टीका करायला लागतंय काय? काहीच नाही. डोके. आणि कलाकार तर काय सॉफ्ट टार्गेट्स सगळ्यात जास्त. आणि कलाकारही काही कमी नाहीयेत. तेही आपापल्या फायद्यासाठी. म्हणजे समजा ठरवलंस की नाही तुझा मीडिया हा स्वातंत्र्य आहे, तसं माझं आहे तसंच तुझंही आहे ना. बरोबर आहे. सो तुला जर असं वाटलं की नाही मला प्रत्येक गोष्टीवरती लिहायलाच पाहिजे तर लिही की बाबा. अडवलंय कोणी? पण मी लिहितोय म्हणजे तुम्ही पण लिहायला पाहिजे असं कशाला? बरोबर. म्हणजे तू लिहितोयस तो तू शूर आणि जो लिहित नाही तो मात्र घाबरट. हे कोणी सांगितलं तुला? करेक्ट. आणि मग कोणीतरी म्हणतं की मग प्रूव्ह करून दाखवा. तुला का प्रूव्ह करून दाखवू? एक्झॅक्टली. काय गरज? कोण आहेस कोण तू? ठीक आहे, गमती जमती आहे. म्हणजे मी ह्या क्षेत्रातल्या संदर्भात सोडून आत्ताचं काय झालंय त्याच्या संदर्भात थोडं जास्त बोललो, माझं मत मांडलं. पण आपण डेफिनेटली. नाही सर, आता आपल्या येणाऱ्या फिल्मकडे येऊया आपण. ये रे पैसा 3. हो. तर त्या बाबतीत आमच्या ऑडियन्सला सांगाल का? कारण का आम्हाला हवंय की आम्ही सगळ्यांनी यावं आणि त्या फिल्मला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा. मी आता संजय जाधवचं नाव घेतलं. संजय जाधव माझ्या मते इथे काम करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक अतिशय पॅशनेट डायरेक्टर आहे. माझ्या मते तो मराठी मधला काय भारतातलाच एक सुपरफाईन टेक्निशियन आहे. येस, हे माझं मत आहे, माझ्यापुरतं. पण ही इज अ फॅन्टॅस्टिक टेक्निशियन. आणि त्याला त्याची एक फिल्म दिसली आहे आणि ती तो चांगली वाईट ही सगळं नंतर आपण. बरोबर. पण
इज व्हेरी पॅशनेट. त्याला प्रत्येक नटाकडनं ते त्याच्यासाठी हवं असतं. Yes. तो 10 टेक घ्यायला मागे पुढे पाहत नाही. जोपर्यंत त्याला हवं तसं मिळत नाही तोपर्यंत तो ते करत राहतो. एखादी गोष्ट ह्याच्यापेक्षा जास्त आता होणार नाही या नटाकडनं हे जेव्हा कळतं त्याला, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हवा असण्यासाठी दुसरा काय इफेक्ट घालता येईल हे त्याला कळतं. बरोबर. ठीक आहे, मी हा शॉट असा घेईन, मी हे तसं करीन, मी एडिट असं लावीन, पण मला हा इफेक्ट हवा आहे तो मी आणीन. हे संजय जाधवच्या दिग्दर्शनाचं कसब आहे असं मला वाटतं. आणि त्यांनीच पहिला भाग केला होता. आणि आज आता हा तिसऱ्यापर्यंत भाग, ये रे रे पैसा 3. 18 जुलैला सिनेमा येतो आहे. तर पुन्हा त्या सिनेमातही त्यांनी तेच म्हणलं की सगळेजण पॅशनेटली आनंदाने सिनेमा बनवतात, बघायला तर या. 100% सर. आणि पुन्हा तोच मुद्दा जो सगळेजण म्हणतात तो, त्यात काही चूक नाही. थिएटरमध्ये या, थिएटरमध्ये बघून तुम्हाला त्याची मजा कळणार आहे. हे काही वेगळं नव्याने सांगत नाहीये मी, सगळ्यांना माहितीच आहे हे. पण विनंती असतेच ना, आपला चित्रपट येतोय म्हटल्यानंतर ही विनंती असतेच की आपण केलेलं काम मोठ्या पडद्यावर सगळ्यांनी पाहावं. तर जरूर चित्रपट बघायला या. थोड्याफार गमती जमती काही अर्थातच एवढे सगळे आमचे निर्माते जे आहेत, म्हणजे AVK अमेय खोपकर आहेत आणि कोलते, बरोबर. तर सुधीर कोलते म्हणजे उदाहरणार्थ या दोघांची निर्मिती आहे. आज ते धर्मा प्रेझेंट करतात. त्याच्यानंतर संजय नार्वेकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी, वनिता, विशाखा, जयवंत वाडकर, मी, विजय, म्हणजे तू नाव ऍब्सोल्युटली राईट. सुपरस्टार कास्ट आणि सुपरस्टार कास्ट. प्रत्येकाचा ऍक्टर म्हणून वेगळी गंमत. नागेश भोसले सर आहे. तर हे माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या सगळ्यांची मोठ वेगवेगळ्या गमती जमती सगळं त्यांनी बांधली आहे ना. बरोबर आहे. तर आम्हाला तर मजा आली. आम्हाला पण ट्रेलर बघून पण मला फार मजा आली. आणि काय म्हणूया त्याला आपण, पहिल्यामध्ये जी काही कॅरेक्टर्स होती ती कॅरेक्टर्स त्यांनी आणली. बरोबर आहे. अण्णा, त्याची बायको, टेण्या, हे त्यांनी जी फ्रँचायझी म्हणतात ना ती बरोबर रिटेन केली ती सगळ्यांना. सो त्याची धमाल मजा बघायला जरूर या. 18 जुलैला सिनेमा रिलीज होतो आहे. या पॉडकास्टमध्ये तेवढ्यात मी माझी जाहिरात करून देतो आहे आमच्या सिनेमाची. पण छान सिनेमा झालाय, या जरूर या, थिएटरमध्ये येऊन बघा. आवडला सिनेमा तुमचा, आवडला नाही ती आमची चूक आहे असं धरून चालू. पण आपल्या पोरांचा एखादी गोष्ट चुकते, आपण त्यांना काही बेदखल करत नाही. तसं पुढचा सिनेमा असतो, पण बघायला या. नाही 100% येणार सर, डेफिनेटली येणार आम्ही सगळे. आणि मी पण आमच्या ऑडियन्सला रिक्वेस्ट करतो की डेफिनेटली लेट्स गो अँड वॉच इट. सर एक लास्ट प्रश्न, आणि हा थोडासा आम्ही पोल घेतलेला, त्याच्यातनं आम्हाला आलेला आहे प्रश्न की आनंद इंगळे सरांना आम्ही ॲज अ डिरेक्टर कधी बघणार का नाही? ॲज अ डिरेक्टर नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं, माझं तेवढे पेशन्स नाही, माझी ती कॅपॅसिटी नाही. मला एवढं नक्की कळलंय, मला काय येतं हे कळलं नसलं तरी थोड्याफार प्रमाणात आपल्याला हे नक्की येत नाही एवढं तर कळलंय. मला दिग्दर्शकांबरोबर चर्चा, त्याच्यामधल्या कामाच्या वेळेला त्या प्रोसेसमध्ये खूप आवडतं, राहायला पण आवडतं, स्क्रीन प्ले चांगले वाचायला पण आवडतात. पण माझ्याकडे तो पेशन्स नाहीये की समोरचा काम करत असताना कदाचित मला असं वाटतं की माझ्यातला ऍक्टर जास्त त्याच्यावर भार देईल आणि त्याचं काम पण छान वाटतंय हे बघण्याची जी आयडिया असते ती दिग्दर्शकीय दृष्टी माझ्याकडे नाही, अजून तरी नाही. प्रयत्न मी करीन पण आत्ता तरी नाही. अमेझिंग सर, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि हा एकदम खूप खूप छान पॉडकास्ट झाला आहे. आणि आम्हाला जे आमचे बेसिक प्रश्न होते त्याचे आम्हाला तुम्ही खूप छानपैकी उत्तरं दिली आहेत. आणि आम्ही तुम्हाला फ्रॉम द होल टीम
वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू फिल्म. धन्यवाद. आपल्या नाटकासाठी पण अगदी. आम्ही तुम्हाला नाटकासाठीच सांगायचं, थोडंफार करायचं आपण. नाही, नाटकासाठीच म्हणजे आता आपण संपता बोलत असू, पण येस, मला आवडतं ना, मी अजूनही वर्षाला एक व्यावसायिक नाटक जर करत असेल, 2 नाटकं करत असेल, तर एक प्रायोगिक नाटक करतो. येस, अगदी आता आमचं ये जो पब्लिक हे सारखं नाटक असतं डॉक्टर विवेक बेळेचं, दरवर्षी मला नाटकाच्या संदर्भात असं वाटतं की आपण नाटकांमध्ये भरपूर प्रयोग करून जर नाटक चाललं तर तुम्हाला तुमच्या रिदम मध्ये काम करायची सवय लागते, आणि ते तोडण्यासाठी तुम्हाला थोडंसं अनलर्न करण्यासाठी बरोबर प्रायोगिक नाटक, पुन्हा एकदा एखादा कार्यक्रम असेल, ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. तर ते प्रत्येक माणसाने आपापल्या पुरतं का होईना, मग प्रत्येकाचा मुद्दा वेगळा असू शकतो. बरोबर. कोणी अनलर्न करायला पुन्हा एकदा वाचनाकडे जाईल, दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे जाईल, पुन्हा वर्कशॉप्सला जाईल, कोणी प्रायोगिक नाटकाकडे वळेल, पण ते करणं मात्र गरजेचं असतं. येस, आणि त्यांनी खूप मोठा फरक तुमच्या कामात पडू शकतो. पुन्हा मी सांगायचा प्रयत्न करतो की हे ठामपणे सांगतो मी, ही विनंती आहे माझी सर्व प्रेक्षकांना की नका त्या सोशल मीडियापासून प्लीज थोडं लांब राहा. काहीही तुम्ही थोडंसं मत व्यक्त केलं नाही तर जग पुढे गेले आणि तुम्ही मागे पडलाय असं खरंच काही होत नाही. खरं हे मी बोलल्यानंतर तुला फार अक्कल आहे का वगैरे अशा कॉमेंट जे करायचे ते करतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. प्लीज भांडूया नको. जितकं शक्य आहे तितकं एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पुन्हा मी सांगतो की तू कोण आम्हाला हे सांगणार, तुला फार अक्कल आहे का, असे काही कॉमेंट्स येतीलही, पण तरी देखील हात जोडून विनंती करतोय, मला फार अक्कल आहे किंवा असं नाही, पण करून बघायला काय हरकत आहे. तर त्या सोशल मीडियापासून लांब राहूया. ती घाणेरडी गोष्ट आहे. आपल्याला आपल्या विरोधात ट्रोलिंग आणि अर्ध्यापेक्षा जास्त वेळा कळपात माणूस शूर होतो, आणि फेक न्यूज नसतं हो असं. इतका फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. गंभीर आहे. आणि आत्ता आपला देश म्हणून, आपलं राज्य म्हणून, महाराष्ट्र म्हणून असं अजिबात नाहीये की आपण सगळ्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या मजेत जगावं, असं अजिबात म्हणणं नाहीये. आपण सगळेजण आत्ता अत्यंतिक अवघड काळातनं चाललो आहोत. आज जर सगळेजण एकमेकांना धरून, एकमेकांबरोबर, एकमेकांशी न भांडता राहिलो तर कदाचित आपल्याला पुढच्या पिढीला महाराष्ट्रात, भारतात ठेवता येईल. नाहीतर आपली हुशार पिढी परदेशात निघून जाईल आणि इथे राहतील ते फक्त कार्य करते. आणि मग त्यांच्यावर शहाणपणा करणारे आणि त्यांना वाटेल तसे वापरून घेणारे राज्य करते. तर तसं नको व्हायला, म्हणून मनापासून ही विनंती. अमेझिंग सर. क्विकली एक रॅपिड फायर. येस. नाटक का फिल्म्स? दोन्ही. कॉमेडी का ड्रामा? कॉमेडी. पुणे का मुंबई? मनापासून सांगा. अरे माझं मुंबई हे पोट भरण्याचं ठिकाण आहे. मी तुला वेगळ्या अर्थाने सांगतो. चल, मुंबई ही ब्रिलियंटच आहे, म्हणजे काही शंकाच नाही. याचं रॅपिड फायर आहे मला माहिती आहे, पण जाताना मुंबई, येताना पुणे. वाह, क्या बात आहे. नाईट आउल और अर्ली बर्ड काय आहात? म्हणजे रात्री जास्त? ऍब्सोल्युटली अर्ली मॉर्निंग पर्सन. वाव, क्या बात आहे. एखादा को स्टार ज्याच्याबरोबर तुम्हाला पुन्हा पुन्हा काम करायला आवडेल? कितीतरी आहे. ओके. सचिन खेडेकर आहे, ऋषिकेश जोशी आहे. अरे मी नाव कोणाची घेतली नाहीत ना तर हे होईल, पण मला खरंच असे सगळे मुक्ता बर्वे असेल किंवा जितेंद्र जोशी आहे, संजय मोने आहे, अतुल परचुरे आमचा गेला पण बिचारा तो आहे, सुनील आता मी ज्यांच्या बरोबर कामं करतोय ते, आय थिंक अलिबाबा 40 चोर, तो दॅट वॉज युअर लास्ट, हिज लास्ट फिल्म. आणि खूप छान छान या लोकांकडनं शिकलोय. मी अगदी जरूर सांगेन की आत्ता जाऊन चंद्रकांत कुलकर्णी सरांनी दिग्दर्शित केलेलं सचिन खेडेकरांचं नाटक आहे भूमिका,
जरूर जाऊन बघा. मी वर्सेस मी नावाचं नाटक आलंय. ऋषिकेश जोशी आणि शिल्पा तुळसकर आहेत त्याच्यात. क्षितिज दाते आहे. ते नाटक जाऊन बघा. तो त्याचा दिग्दर्शक आहे. तो फार तरुण मुलगा आहे. त्यांनी फारच मस्त नाटक केलंय. त्याच्या असेन मी नसेन मी. नाटकं जाऊन बघा, मजा येईल. खूप नाटकं आहेत सध्या. खरंय. ऑल टाइम फेवरेट मराठी मूवी? अशी बनवा बनवी. तुमचा एखादा ऑल टाइम फेवरेट मराठी मूवी तुमची तुम्ही काम यायचं आहे. ओके. एक हॅबिट तुमची ज्या तुमच्या फॅन्सना माहित नाही आणि त्यांना कळली तर ते सरप्राईज होते, एखादी अशी हॅबिट? चहा कॉफी पित नाहीत आणि सांगण्यासारखी नाही रे. म्हणजे बेसिकली सांगण्यासारखी नाहीये. अरे ते कसं आहे माहिती ना, याच्यामध्ये कसं होतं माहिती ना, लोक जेव्हा म्हणतात ना की तुम्ही आम्हाला खूप आवडता, तर तेव्हा मला सांगावं असं वाटतं की नाही, तुम्हाला माझं काम आवडतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुम्ही मला वैयक्तिक ओळखलंय का कधी? आपण कधीतरी भेटलोय का आयुष्यात? खरंय. तुम्ही माझं काहीतरी एक पॉडकास्ट बघितलं आणि ह्याच्यावरनं ठरवून मी आयुष्यात तुम्हाला मी नाही आवडत आहे कारण तुम्हाला मी माहितीच नाहीये. करेक्ट. मी तो जो माहिती आहे तो वेगळ्या लोकांसाठी आहे. तुम्हाला सर मला तुमचं काम आवडतं. करेक्ट. हा जो मुद्दा असतो ना, फिमेल फॅन्सचं होऊ शकतं की असं नाही कोणाचंही तुम्ही आवडत असाल त्यांच्या. अरे पण माझा मुद्दा तोच आहे की ते तसं असणं, याच्यासाठी तू काय आहेस हे तर माहिती असलं पाहिजे. बरोबर. ऍब्सोल्युटली. त्यांना तरी आवडते ते काय आवडत असेल किंवा आवडत नसेल तर काय आवडत नसेल. खरे. दोन्ही बाजूनी आहे ना, की तो किती गुटगुटीत छान आहे असंही कोणीतरी म्हणू शकतं आणि जाडा झालाय बघ सुजलाय असंही कोणीतरी म्हणू शकतो. हाऊ यू लुक एट इट. म्हणून मी म्हणतो की अशी कुठली सवय मी सांगणार नाहीये. मी सांगतो चहा कॉफी पित नाहीत. नाही पण ती खूप जणांना माहिती आहे. ओके. नाही आणि चहा कॉफी पित नाहीत आणि आता तू म्हणशील आणि कुठेतरी मी कॉफी पिताना दिसायचो आणि लोक नंतर म्हणायची की हे बघ शहाणपणा करतोय. पण माझी अशी कुठली सवय आहे की जी लोकांना माहित नाही. सवयपेक्षा आवड सांगतो. मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतो. क्या बात आहे. रोज स्वयंपाक करतो. मला करायला आवडतं. वाह. जेव्हा जेव्हा शक्य आहे, मुंबईत पुण्यात कुठेही, तेव्हा मला स्वयंपाक करायला आवडतं. अमेझिंग. एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट तुम्हाला मिळाली डिरेक्टर कडनं किंवा प्रोड्युसर किंवा ऍक्टर कडनं? नाही, त्यापेक्षा मला प्रेक्षकांकडनं मिळाली आणि ती खूप वेळ आली आहे, ज्याच्यावर मी अजूनपर्यंत टिकून आहे असं मला वाटतं. ते म्हणजे लोक येऊन जेव्हा सांगतात की आज तुमच्यामुळे खूप हसलो. मिल गया मेरे को. पण आम्हाला असं असतं जेव्हा मी नाटक बघतो ना, तेव्हा असं मनामध्ये प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की जाऊन भेटू का नाही का, कारण तेवढे जमले असतात कदाचित तेवढ्या. पण ते असतंच ना. पण ते असं पण ते आम्हाला सांभाळायला पाहिजे ना. तुम्हाला छान वाटतं ना. आम्हालाही सांभाळायला पाहिजे ना की प्रत्येक वेळेला ते काही मला शिव्या द्यायला आलेले नसतात, प्रेमानेच आलेले. कधी कधी नटांनी पण कधीतरी असं होतं की खरंच थकलेला असतो, ते थोडंसं प्रेक्षकांनी समजून घ्यावं. पण मला असं वाटतं की बहुतांशी वेळा हे नटांनी समजून घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही त्यांना आवडत असता. तुम्ही म्हणजे तुमचं काम त्यांना आवडत असतं. करेक्ट. त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा असते. कधी लहान मुलं असतात, कधी म्हाताऱ्या आजी असतात, आजोबा असतात. तर तुम्हाला तुमच्याही यशस्वी झाल्यानंतर हा सुद्धा तुमच्या कामाचा आणि व्यवसायाचा भाग आहे असं समजून वागलं पाहिजे. लोकांशी त्यांच्या कॉम्प्लिमेंट घेताना, त्यांनी एखादी गोष्ट सांगताना, लोकांनाही अनेक वेळेला कळत नाही की आपण कसं सांगायचं, पण ते ठीक आहे. एखादी गोष्ट तुमची आवडली नाही तर त्या माणसाने तुमच्या कामासंदर्भात तुमचं आवडलं नाहीये असं सांगितलं असेल तर ते पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. तो तुमचं काम फार मनापासून बघितलं आहे त्यांनी, ही त्याची पावती आहे. बरोबर बरोबर. जर तुम्ही ऍक्टर नसतात तर तुम्ही काय झाला असता? स्वयंपाकी. म्हणजे काय म्हणतात त्याला, बल्लव. नाही सर, खूप छान झालेला आहे हा रॅपिड फायर राऊंड पण, ओव्हरऑल पॉडकास्ट पण. तर आमच्याकडनं तुम्हाला अँड फॉर युअर फॅमिली हे रेव पॅटिसरीचं एक हॅम्पर आहे. धन्यवाद. तुम्ही नक्की हे उघडा, घरी जाऊन छान. त्याच्यामध्ये काय 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 चॉकलेट्स आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, माझ्या आईने केले त्याचं एक आहे, विणकाम केले ते वरती सुंदर. ते ऍज अ डँगलर तुम्ही लावू शकता. अशा भरपूर काय काय गोष्टी आहेत. थँक्यू. कारण काय आहे,
यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मला माझ्या देहाकडे बघून मी ड्रायफ्रुट्स खावे असं याला वाटत असेल तर म्हणजे देव तुझे भले करो. मग मी खर तर अजून 5 वर्ष उपाशी ठेवायच्या लायकीचा माझी बॉडी झाली आहे. त्यामुळे मी आता बघ ना नटाने फिट असलं पाहिजे ह्या विषयातच गेलो नाही. पण मी पण स्वतः असे काय प्रश्न विचारत नाही कारण मी पण त्याच शिप मध्ये सेल होतोय. आपण पुढे मागे आहेत कुठेतरी फिटनेसच्या बाबतीत. बट थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. अमेझिंग. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.